नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना आणि देवी आईला म्हणजे दुर्गा मातेला प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आहे ललिता पंचमी. संध्याकाळी तुम्हाला कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. विडा पिढा नजरबाधा संकटे दूर होतील. 7 पिढ्याचे दरिद्रसुद्धा नष्ट होईल. तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. आपण पाहतच आहोत हा उपाय कोणता आहे. तर आजचे देवीचे रूप म्हणजेच 5व्या माळेचे रूप आहे देवी स्वाकंद माता. ही माता जी आहे ती बाल कार्तिकेय यांना मांडीवरती घेऊन विराजमान आहे. ही देवी जी आहे स्वाकंद माता ही सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. तुम्ही कोणती इच्छा मागितली या दिवशी काही देवीच्या सेवा केल्या तर आपल्याला या दिवशी कन्यापूजन सुद्धा करायचे असते. कन्यापूजन केल्यानंतर असा भाव असतो की देवी आपल्या घरी जेवून गेलेले आहे, म्हणून आपल्याला या दिवशी कन्यापूजन करायचे आहे. त्यांचे पायाचे पूजन करायचे आहे. पाय स्वच्छ धुवून त्यांचे पूजन करायचे आहे आणि त्यांना एखादी भेटवस्तूसुद्धा द्यायची आहे. त्यांना गोड काहीतरी जेवणसुद्धा करायचं आहे. या दिवशी तुम्ही 5 किंवा 7 कन्यापूजन करू शकता. त्यांना पण आवर्जून तुम्ही भेटवस्तू द्यायला विसरू नका. एखादा गजरा, एखादा रुमाल अशा काही तुम्ही भेटवस्तू देऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणतीही त्यांच्या जर मेकअपचं सामान कोणतंही दिलं तरीही चालणार आहे. पण तुम्ही या दिवशी कन्यापूजन आवर्जून करा. कन्यापूजनाला नवरात्रामध्ये खूप महत्त्व आहे. असं म्हणतात देवी आपल्या घरी साक्षात जेवून जाते. त्यामुळे तुम्ही कन्यापूजन आवर्जून करा. जर तुम्हाला संततीविषयी काही त्रास होत असेल तर तुम्ही आवर्जून कन्यापूजन हे केलंच पाहिजे आणि त्यांचा आत्मा जो आहे तृप्त झाला पाहिजे आणि देवी आपल्या घरी जेवून जाते असा भाव देखील होत असतो. त्यामुळे तुम्ही या दिवशी कन्यापूजन आवर्जून करा. त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत की संध्याकाळी कापरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. चला पाहूयात. तर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला उपाय करत असताना देवापुढं दिवा लावायचा आहे, तुळशीच्या पुढे दिवा लावायचा आहे आणि घराचे दरवाजे खिडक्या सर्व काही उघडं ठेवायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. तर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे, जी तुम्ही प्रत्येक वेळेस ज्याच्यामध्ये कापूर जाळता ती भांडं घेतलं तरी तुम्ही चालणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापराच्या 5 वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर हा खूप प्रभावशाली कापूर आहे. सर्व निगेटिव्ह शक्ती ना ते दूर करतो. त्यामुळे तुम्ही भीमसेनी कापूर नाही का देवाच्या स्टोअरमधून तुम्ही नक्की आवर्जून भीमसेनी कापूरच मागून आणा. जर तुमच्याकडे तो कापूर नसेल तर तुम्ही साध्या कापराच्या 5 वड्या घ्यायच्या. त्यानंतर तुम्हाला 3 शाबूत लवंगा घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेल्या नसाव्या आणि त्याला फूलसुद्धा असावं असे तुम्हाला लवंगा 3 घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एक तमालपत्र जे आहे तीसुद्धा घ्यायचं आहे. तमालपत्र घेतल्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तीसुद्धा घ्यायची आहे. या 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला देवासमोर किंवा तुमच्या घरामध्ये कुठं एखादा निगेटिव्ह कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा कापूर जो आहे तो जाळायचा आहे. तर तुम्हाला कापूर जाळत असताना एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ देखील म्हणू शकता. त्याचबरोबर ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तुम्हाला हा मंत्र देखील म्हणत तुम्हाला हा कापूर जो आहे पूर्ण घरातून तुम्हाला फिरवायचा आहे. तुम्हाला मोहरी जी आहे पिवळी मोहरी तडतड असा आवाज येईल. तुमच्या घरातील पूर्ण निगेटिव्ह शक्ती जी आहे त्या आवाजाने आणि त्या धुराने त्या कापराने सर्व काही नष्ट होणार आहे. तुमच्या घरातील काही संकट असतील, दोष असतील, सर्व काही याने नष्ट होणार आहे. असा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज बनवलेला आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.